आपण 12 तारखेला मुश्रीफ साहेबांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ ठेवलेला आहे, काय सांगाल? बघा, या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांचे हस्ते गडिंग्लज शहर हे महाराष्ट्राच्या नकाशावर कसं येईल, गडिंग्लज शहर हे जिल्ह्याच्या नकाशावर एक नंबरला कसं येईल, हा खऱ्या अर्थाने आदरणीय मुश्रीफ साहेबांनी प्रयत्न केलेला आहे। आणि खरोखर मला गडिंग्लज शहराच्या वतीनं आदरणीय मुश्रीफ साहेबांचं मी प्रथमतः आभार मानतो। आदरणीय मुश्रीफ साहेबांनी गडिंग्लज शहराच्या विकासासाठी जवळजवळ 8.5 कोटीचा निधी तब्बल दिलेला आहे आणि त्याचाच शुभारंभ आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हस्ते 12 तारखेला सकाळी 10 वाजता होणार आहे। सुरुवातीला 10 वाजता स्मशानभूमीची आपण जे 70 लाख रुपये मुश्रीफ साहेबांनी मंजूर केली, खरोखर जिल्ह्यामध्ये मला वाटते किरणांना अशी स्मशानभूमी नाही आहे। त्याचा कोनशिला त्याचं लोकार्पण सोहळा आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हस्ते 10 वाजता होणार आहे। त्याच्यानंतर THO ऑफिस आपल्या 100 बेडच्या मागच्या साईडला THO ऑफिस जे होणार आहे त्याचं लोकार्पण 10:20ला होणार आहे। त्याच्यानंतर जी आपल्या गडिंग्लज शहरासाठी भाजी मंडईचा प्रश्न जो भेडसावत होता, आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नातून जवळजवळ 3.25 कोटीचा निधी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी त्याला उपलब्ध करून दिला। त्याचं उद्घाटन आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हस्ते 10:30ला होईल आणि त्यानंतर गडिंग्लज शहरातील शिव क्वार्टर्सचे 40 लाखाचं उद्घाटन, तसेच गडिंग्लज शहरासाठी रस्ते आणि गटरीसाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी 4.18 कोटी मुश्रीफ साहेबांनी तब्बल दिले, त्याचं उद्घाटन। असा एकंदरीत 12 तारखेला सगळ्या ह्या कार्यक्रम ह्या सर्व उद्घाटन व लोकार्पणचा सोहळा होणार मुश्रीफ साहेबांच्या हस्ते आहे।